15 मे पासून मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार। रेल्वे मंत्र्यांशी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा, सीएसटीचं रुपडंही पालटणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आचरे समुद्र किनाऱ्याजवळ जमीनच खचली। खोल समुद्रातून गूढ स्फोटांचेही आवाज, स्थानिकांमध्ये घबराटीचं वातावरण। बीडमध्ये पाण्याचा आणखी एक बळी, पाणी शेंदण्यासाठी गेलेल्या 11 वर्षांच्या सचिन केंगारचा विहिरीत बुडून गेला जीव। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातले साखर कारखानेही सरसावले। प्रत्येक साखर कारखाना देणार 10 लाखांची मदत, शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद। राज ठाकरेंच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे सुद्धा मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर। राज आज तुळजापूरमध्ये तर सुप्रिया सुळे बीडमध्ये। मेपल प्रकरणी पुणे गुन्हे शाखेकडे 40 तक्रार अर्ज दाखल। मेपलच्या संचालकांवर तपासात सहकार्य न केल्याबद्दल होऊ शकते कारवाई। राज्यभरातल्या लोकांसाठी आमदार बच्चू कडूंनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये दाखल झाल्या तब्बल 638 तक्रारी। पहिल्याच दिवशी 350 तक्रारी लागल्या मार्गी। आणि कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा उत्साह। भक्तांनी केली गुलाल आणि खोबऱ्याची मनसोक्त उधळण। दख्खनच्या राजाच्या गाभाऱ्याचं एक्सक्लुझिव्ह दर्शन फक्त IBN लोकमतवर।